श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, पुढील काही मिनिटे या संदेशाकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण ऐकून घे. आर्थिक प्रगतीतले अडथळे दूर होण्याची शुभ वेळ आज आहे. कारण तुझ्यासाठी, तुझ्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी, तुला आशीर्वादाने भरण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. कधी कधी तुझ्या मनातले प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतात असे मानू नको, तर ते निरंतर माझ्यापर्यंत पोहोचतात. देव म्हणतात, तू ज्या व्यक्तींवर, ज्या नात्यांवर आजपर्यंत विश्वास ठेवून होतास, त्याच तुझ्या विश्वासपात्र काही व्यक्तींनी, काही जवळच्या व्यक्तींनी तुझ्यासोबत तो घात केला आहे. त्या चुकीच्या अशा गोष्टी पसरवल्या आहेत. तुझ्याबद्दल चुकीचे पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तू न घाबरता हा संपूर्ण संदेश ऐकून घे. कारण यात मी तुझ्यासाठी जे काही सांगणार आहे ते महत्त्वाचे आहे. काही लोक तुझ्यासोबत निरंतर काहीतरी चर्चा करतात, पण इतरत्र पसरवताना त्या चुकीच्या सांगतात. मला त्या ठिकाणी तुझी मदत करायची आहे. तुला ज्या लोकांनी चुकीचे ठरवले आहे, तुला त्या सर्व काही चुकीच्या गोष्टी बाहेर पडण्याचे मार्गही मीच तुला दाखवणार आहे. बाळा, तुझ्या मनातलं जे काही दुःख आहे ते माझ्यापुढे व्यक्त कर आणि ते मोकळं कर. तुझ्या मनात थांबवू नको. कारण तुझ्या दुःखांना संपवण्यासाठी, तुला आशीर्वादित करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. कधीही स्वतःला अशा कठीण गोष्टीत बांधून ठेवू नका किंवा कठीण विचारांमध्ये बांधून ठेवू नका. तर योग्य वेळेवर देवाजवळ ते सर्व काही मोकळं करा. शांत व्हा आणि देवाचे स्मरण करा. ज्या क्षणाला तुम्ही देवाचे स्मरण कराल, त्या क्षणाला आशीर्वाद येऊ लागतील. चमत्कार, अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित करणार आहात. काही वेळ जाईल, पण तुमच्या मनाला ती शांती आणि निर्भयता प्राप्त होईल. मला तुमची मदत करायची आहे. ती जर तुम्हाला हवी आहे तर आताच होय म्हणून ती स्वीकार करा. बाळा, जो काही कठीण काळ तुम्ही पाहिला आहे, अनुभवला आहे, तो आता संपण्याच्या स्थितीत जात आहे. जे काही कठीण तुम्ही आयुष्यात पाहिले आहे, अनुभवले आहे, त्यातूनच तुम्हाला मोठा आशीर्वाद मिळणार आहे. आश्चर्यचकित होऊन जाल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात असतील. कधी कधी लोक तुम्हाला दुखावतात, तुमच्याशी वादविवाद करू लागतात आणि तुम्हाला निरंतर दुःखात पाहू इच्छितात. पण देव तसे घडू देत नाही. कारण त्यांच्या इच्छा जरी तशा असल्या, वाईट असल्या, तरी देव त्या तुमच्यावर येऊ देत नाही आणि तुम्हाला त्यापासून संरक्षण प्रदान करतो. तुमचा देवावर किती विश्वास आहे, तर तुम्ही आत्ताच होय देवा, माझा विश्वास आहे असे टाईप करा. मी तुझ्या जीवनातून अशा काही कठीण वेळेला तुझ्यापासून दूर करू इच्छितो, ज्या वारंवार तुझ्या स्मरणात आहे. बाळा, आज मी तुझ्या त्या स्मरणातून ते सर्व काही वाईट काढून टाकत आहे, जे तुला दुःखदायक, त्रासदायक आहे आणि तुझ्यासाठी आशीर्वाद प्रदान करत आहे, जे तुझे सुख वाढवतील, आनंद वाढवतील. बाळा, तुझी प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे. ती योग्य वेळ आली आहे. जे उत्तर तुझ्यापर्यंत आले आहे ते स्वीकार कर. आनंदी होण्याची वेळ आहे. तुझी प्रार्थना स्वीकार झाली आहे. आता हे ऐकत असताना योग्य वेळेची नियोजनबद्धता मी तुझ्यासाठी करत आहे. आज तुझ्या चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील. पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने जो कोणी माझा भक्त ऐकत असेल, जो माझ्या प्रेमाने परिपूर्ण होईल, माझ्या आशीर्वादाने, माझ्या मायेने परिपूर्ण होईल आणि त्याच्या आयुष्यात ती सुखद वेळ काही काळातच येऊ लागेल. तुमची प्रार्थना ऐकल्या जात आहे. शिवाय तुम्ही एकटे नाही, तर देव प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला मदत करत आहे. तुम्हाला संकटातून बाहेर पडण्याचे मार्गही सुचवत आहे. तुमच्या जीवनाला उजाळा देणारा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणारा हा दिव्य पवित्र संदेश थेट स्वर्गातून देवाने तुमच्यासाठी निवडून पाठवलेला आहे. प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा, आनंदाचा आहे. कधीही स्वतःला एकटे प्राप्त करू नका, तर तुमच्यासोबत निरंतर तुमचा देव, भगवंत, परमेश्वर सोबत आहे. स्वतःला एकटे समजू नका, कारण देवाची मदत
तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. वेळ निघून जाण्या अगोदर तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्यात देव तुमची साथ देईल. देव तुम्हाला मदत करेल. तुमची व्याकुळता संपून जाईल. तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव येऊ लागतील. तुमचे भाग्य लवकरच चमकणार आहे. जर तुमच्या नशिबात तुम्हाला उजाळा प्राप्त करायचा आहे तर प्रयत्न करत राहा. तुमच्या कर्मांना गती द्या आणि आपल्या मोठ्यांना सन्मान द्या. जेव्हा जेव्हा तुम्ही सन्मानाने आदराने त्यांच्याशी बोलाल तेव्हा तेव्हा ते सर्व काही चांगलं घडत राहील. आजचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकत असशील तेव्हा तुझ्यासाठी माझे कार्य दूरवर जरी सुरू असेल तरी त्याचे शुभ परिणाम तुला आतापासून दिसू लागतील. येणारे 48 तास आणि येणारा पूर्ण सप्ताह तुमच्यासाठी आनंदाने भरलेला विखुरलेला आहे. सर्वत्र तुमच्यासाठी आनंदी आनंद आहे. पुढे व्हा, ते स्वीकार करा. आयुष्यात कधीकधी काही अपेक्षा पूर्ण झाल्या आहे किंवा पूर्ण झाल्या नाही म्हणून कधीही निराश होऊ नका. कधी काही अपेक्षा पूर्ण होतात तर काही क्वचित प्रसंगी तुमच्या त्या अर्धवटही असतील. पण घाबरून जाणे सोडा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवल्यास पुढील काळात त्या पूर्ण होण्याचा अनुभव घ्या. कारण तुम्ही काळजीमुक्त राहावे असे देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात येत आहेत. आजपासून प्रत्येक काळजी आणि प्रत्येक संघर्ष दूर करणारे आशीर्वाद देणारा हा संदेश आहे जो थेट स्वर्गातून तुमच्यासाठी पाठवण्यात आला आहे. तुमच्या मनातील ते भय नाहीसे करण्यासाठी देवाने, भगवंताने, परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे. आयुष्यभर तुम्ही जे काही कर्म करत आहात आणि पुढेही करणार आहात त्यासाठी देव तुम्हाला स्थिरता, आनंद आणि उत्साहित करू इच्छितो आणि तुमच्या बळाला वाढवू इच्छितो. तुम्ही जे काही कर्म करता त्यात तुम्हाला बळ दिल्या जाईल. तुम्ही ते सर्व काही करू शकाल ज्या तुमच्या इच्छा आहेत. जे आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देत आहेत त्या हळूहळू प्रमाणात नष्ट होतील, कमी होतील आणि तुम्ही सुखाने, आनंदाने जगू शकाल. कधीकधी तुम्ही तुमच्या अपेक्षा इतरांना सांगता. ते सांगणे टाळा. कारण इतर लोक तुमची मदत करणार नाही तर उलट तुमच्या विरोधात इतरत्र काहीतरी चुकीचे पसरवणार आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टींवर तुमचे हसू करतील. त्यापेक्षा सावध व्हा, आनंदी राहा आणि आपल्या अपेक्षा फक्त देवाकडे व्यक्त करा. कुणाकडेही त्या होण्या अगोदर सूचित करू नका. कारण कुणीही तुम्हाला मदत तर नाही तर ते सर्व काही अडथळे निर्माण करण्यास तयार आहे हे विसरून चालणार नाही. इथे मित्रांपेक्षा शत्रूंची संख्या जास्त आहे. तेव्हा शांत राहा आणि आपल्या कर्मात लक्ष केंद्रित करा. तुमचे कष्ट कुठेही वाया जाणार नाहीत तर त्या कष्टाचे संपूर्णपणे चीज केल्या जाणार आहे. बाळा, माझी मदत ही नेहमीच तुमच्यासाठी येते आणि ती तुम्हाला सावध आणि आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी येते. जेव्हाही माझी मदत तुमच्यापर्यंत येईल तेव्हा समजून जा की तुमचे सुखाचे क्षण, सुखाचे दिवस आले आहेत. कोणतीही चिंता तुम्हाला पोखरू शकत नाही. कोणतेही भय तुम्हाला विनाशाकडे नेऊ शकत नाही आणि कोणतेही दुःख तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. कारण तुमचा देव एक मोठा अडथळा बनून त्यात मार्गात उभा आहे आणि तुमच्या देवाला ओलांडून जाण्याची कुणाचीही क्षमता नाही. म्हणून लक्षात घ्या, देवावर विश्वास ठेवा. देवावर संपूर्ण विश्वास ठेवल्यास तुम्हाला कधीही हानी पोहोचू शकत नाही. तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता येऊ शकत नाही. बाळा, लाखो लोकातून मी तुझी निवड केली आहे. आज हा दैवी संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे दरवाजे उघडणे होय. बाळा, तू मला मनातून मानतोस म्हणूनच हा संदेश मी तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. वेळ निघून जाण्या अगोदर काही क्षणापर्यंत इथे स्थिर व्हा. काही मिनिटे या संदेशाला द्या आणि हे एकाग्र मनाने ऐकत राहा. कारण तुमच्यातील व्याधी नष्ट होईल, तुमच्या यातना संपतील, दुःख, कष्ट हरण होतील.
जे काही पुढील काळात तुम्हाला सुख आनंद मिळणार आहेत ते मिळतच राहणार आहेत. बाळा, काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहेत. शांतता पाळा, कारण आता सर्व काही शांततेने पार होणार आहे. तुम्ही सर्व काही मिळवणार आहात, पण शांतता आवश्यक आहे. मनातून काही संकल्प केलेले आहेत ते पूर्ण होणार आहेत. दैवी कृपा तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करेल. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्या मनातील ते संकल्प पूर्ण होणार आहेत. तुम्ही आशीर्वादित आहात, म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तुम्ही फारच कठीण काळातून बाहेर पडत आहात. मला माहीत आहे की ते तुम्ही सहन केले आहे. तुमचे अश्रू मी पाहिले आहेत. ते तुमच्यासाठी नाहीत. आता तुमच्यासाठी आहे तो आनंद. मी तुमच्या सर्व काही गोष्टीत हस्तक्षेप करेल आणि तुम्हाला योग्य निर्णय देईल. जे कोणी लोक तुमचा विरोध करतात किंवा तुमच्याशी सामना करून तुमच्या काही गोष्टींना हिरावू पाहतात, मी तिथे हस्तक्षेप करेल आणि तुमचा विजय निश्चित घोषित करेल. तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारा हा संदेश पुढील काही मिनिटे एकाग्र चित्ताने ऐकत राहा. माझी मदत योग्य वेळेवर योग्य बाळांपर्यंत पोहोचते. ती आज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे, कारण तुमची निवड झाली आहे. कधी वेळ निघून जाण्या अगोदर तुमच्यासोबत ते सर्व काही घडेल आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल. चिंतामुक्त राहा, कारण मी माझ्या आशीर्वादासह तुम्हाला आज भेट देत आहे. ती भेट तुमच्यासाठी मौल्यवान असू शकते. तुमच्या आर्थिक समस्यांना समाप्त करणारी असू शकते. आज तुमच्या बँक बॅलन्समध्ये अधिक वाढ होणार आहे, कारण ते दैवी योजना आहे. जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा तुम्ही आनंदी असाल आणि तो आनंद प्रत्यक्षात स्वामी माऊली तुमच्या घरात घेऊन येत आहे. सोबत माता महालक्ष्मी तुमच्या घरात निरंतर विराजमान राहील आणि तुमची व्याकुळता संपवेल. तुम्ही ज्या गोष्टींची आजपर्यंत वाट पाहिली आहे ते सर्व काही मिळणार आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत. काही क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. तुम्ही जे काही शोधू पाहता तेच तुम्हाला दिल्या जाणार आहे. एकही पाऊल टाकलेले, जे काही प्रयत्न केलेले आहेत ते व्यर्थ होणार नाहीत, तर तुमचाच विजय निश्चित केला जात आहे. बाळा, तुझा विजय मी नाही युद्धाने करतो, नाही संघर्षाने करतो, तर तुझा विजय शांततेत पार होऊन तुला प्राप्त होतो. कधीही संघर्षाने सर्व काही प्राप्त होते किंवा वादविवादातूनच सर्व काही प्राप्त होते असे नाही. तर तुम्ही आता शुभ अनुभव करणार आहात, कारण शांततेत गोष्टी पार होतील आणि तुमच्यासाठी योग्य निर्णय केल्या जातील. त्या अपेक्षा इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत. ते स्वीकार करा. आनंदी व्हा, कारण देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीने पाहतो. तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो. तुमच्या समस्यांना तुमच्यापासून दूर करतो. बाळा, माझी मदत आणि माझे सहाय्य त्यांनाच प्राप्त होते जे माझ्यावर विश्वास ठेवतात, दैवी कृपेवर विश्वास ठेवतात. तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस, हार मानू नकोस. काही वेळ कठीणही असेल, पण मी तुझ्यासाठी मार्ग तयार करणार आहे. जेव्हा दैवी मार्ग तयार होतात त्यावर चालण्यासाठी जो कोणी तयार असतो त्याचा विजय देव प्रत्यक्षात निश्चित करतात. तुमच्या अडीअडचणी दूर होऊ लागतात. आज रात्रीतून तुमच्या सर्व काही चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुमच्यावर सकारात्मक परिणाम होत आहे. तुमच्या मनातून नकारात्मक ऊर्जा कायमची दूर होणार आहे. जवळच्याच माणसाने तुमच्यासाठी काही ठरवलेले आहे. ते तुम्हाला मान्य असेल तर ते स्वीकार करा, कारण दैवी ऊर्जा तुमची प्रार्थना स्वीकार करते. देव तुमचे वाईट भोग संपवतात, पण ते तुमच्या भोगल्या वाचून नाही. कधीकधी पश्चाताप करण्याऐवजी काही भोग संपवूनच संपवायचे असतात. निराश होऊ नका, काळजी करू नका, चिंतात वेळ व्यर्थ घालवू नका, कारण देव आणि देवाची कृपा
तुम्ही प्राप्त करणार आहात. स्वतः व्याकुळ होणे टाळा, कारण जी योग्य वेळ येत आहे ती योग्य वेळेवरच येणार आहे. तुम्ही कितीही चिंतेत असला तरीही ती वेळ लवकर येणार नाही, तर त्या वेळेचा सदुपयोग करा. तिथपर्यंत पोहोचत असताना हा जो मधला वेळ तुम्हाला देण्यात येत आहे त्यात आनंदी राहा, उत्साहित राहा. आपले कर्म पूर्ण करा आणि प्रत्येक क्षण देवाचे स्मरण करा. देवाचे स्मरण केल्याने तुम्ही तुमच्यात अनंत ऊर्जा प्राप्त कराल. देव तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला सहाय्य करेल, तुम्हाला अधिक बळ प्रदान करेल. जर तुम्ही ते बळ प्राप्त करू इच्छित आहात तर आताच होय म्हणून स्वीकार आहे असे टाईप करा. वेळ ही सतत निघून जात आहे. अगदी हा क्षणसुद्धा तुमचा मागे जात आहे. तेव्हा लक्षात घ्या की मनातल्या काही नकारात्मक गोष्टी सोडून द्या आणि सकारात्मक पुढील काही विचार करा जे तुमच्यासाठी आणि जे तुमच्या नात्यांसाठी अत्यंत चांगले आहे, शुभ कार्य आहे. ते पहा, ते करा आणि त्यातून प्रगती घडणार आहे हे लक्षात घ्या. देव निरंतर तुमचे संरक्षण करतो. देव तुम्हाला जपतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुम्हाला पुढील काही गोष्टींसाठी तयार करतो. तेव्हा येणारे आशीर्वाद, अद्भुत चमत्कार हे तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत. ते स्वीकार करा. आनंदी राहा. काळजीत वेळ घालवू नका, तर नामस्मरणात घालवा, कारण दैवी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे. तुमच्या आर्थिक समस्या लवकरच नष्ट केल्या जाणार आहे. ज्या क्षणाला तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा उत्तर येऊ लागते, आशीर्वाद येऊ लागतात आणि तुमच्या समस्या नष्ट होतात. दैवी कृपेने प्राप्त झालेला हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या पुढे येऊन थांबला आहे आणि तुम्ही याला संपूर्ण स्वीकार केले आहे तर आवडीने एक लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत आणि तुमच्या संपूर्ण जीवनावर स्वामी कृपा निरंतर राहो. तुमच्या आर्थिक समस्या नष्ट हो आणि तुम्हाला सुखाने परिपूर्णतेने आनंदाने जगता येऊ ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।
जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय
स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।